मी बनवणार आहे खरवेस. तर खरवेस हा गोड पदार्थ आहे आणि दुधापासून बनतो, पण रेग्युलर दुधापासून खरवेस बनत नाही. जेव्हा गाय किंवा आपली म्हैस वासरू देते त्यानंतर जे पहिलं दूध देते गाय, त्या दुधापासून खरवेस बनतो. कारण जे दूध असतं ते दाट असतं आणि त्याला चीक म्हणतात गावाकडे. आता गावाकडे प्रत्येक माणसाला माहीत असणार. तर त्यापासूनच मी आता हे बनवणार आहे. तर चला, इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये पाव किलो गूळ मी किसून घेतलेला आहे. या दुधामध्ये हा गूळ घालणार आणि गूळ वितळेपर्यंत हे चांगलं मिश्रण हलवून घ्यायचं. याचा कलर बदलला आहे. तुम्ही यामध्ये साखर सुद्धा घालू शकता, पण मला गुळाचे पदार्थ आवडतात त्यामुळे इथं मी गूळ घातलेला आहे. हा जो चीक आहे, इथे मी 2 वाटी चीक घातलेला आहे 1 लिटर दुधासाठी. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जे चीक आणि दूध आहे हे म्हशीचं दूध आहे. हे चांगलं मिश्रण हलवून हे कुकरच्या भांड्यामध्ये आपण गाळणीच्या सहाय्याने ओतून घेऊ आणि यामध्ये आपण सुंठ, वेलची आणि आपली थोडी जायफळची पावडर माझ्याकडे आहेच, ती मी यामध्ये घालणार आहे कारण वास अंग सुटतो. याला 3 शिट्ट्या देऊन घेऊ आणि असा आपला खरवेस आहे. दिसायला तर किती सुंदर दिसायलाय. तर आपला खरवेस तयार आहे. तर मी आता खाऊन बघते की कसा झालाय. अप्रतिम झालेला आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये कळवा.